रामकृष्ण हरी मंडळी, पंढरपूरची वारी सुरू झाली. वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहेत. आपल्या माता भगिनी देखील डोक्यावर तुळस घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले विठ्ठलाच्या ओढीने, विठ्ठलाच्या भेटीसाठी. या निमित्तानं तुळशीविषयी खूप एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. आपण ती आपल्या आप्तेष्टांना, मित्रमंडळींना, जवळच्या व्यक्तींना जरूर शेअर करा. मंडळी, तुळशीचं दुसरं नाव आहे हरिप्रिया, विष्णुप्रिया. तर ही विष्णूला प्रिय का आहे? शेषशाही विष्णूंना तुम्ही जर बघितलं तर शांत, समाधानी, आनंदी, सृजनशील अशी ही अवस्था आहे. ही योगनिद्रेची अवस्था सगळ्यांशी कनेक्टेड, सृजनशील, शांत, आनंदी अशी अवस्था आहे. शेषशाही विष्णूच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघा. शास्त्रज्ञांनी असं शोधलंय की तुळशीमध्ये 2 प्रकारची रसायनं आहे. एक म्हणजे ऑसिम्युमोसाइड आणि दुसरं म्हणजे उर्सोलिक ॲसिड. ही 2 रसायनं आपलं मनोस्वास्थ्य उंचावतात, मनोस्वास्थ्य चांगलं ठेवतात. आपल्या शांत समाधानी अवस्थेसाठी, फोकस्ड असण्यासाठी आणि आपण अँक्झायटी मुक्त असण्यासाठी फार महत्त्वाची आहेत. यापैकी ऑसिम्युमोसाइड जे रसायन आहे ते आपल्या मेंदूमध्ये 2 प्रकारचे हॅपीनेस हार्मोन तयार करतं. आणि हे जे हॅपीनेस हार्मोन आहे ते म्हणजे डोपामाइन आणि सिरोटोनिन. हे डोपामाइन आणि सिरोटोनिन जर कमी असेल तर आपण अस्वस्थ असतो, बेचैन असतो, घाबरेघुबरे असतो, कुठल्याही विचारांना दिशा देऊ शकत नाही, फोकस्ड नसतो. सगळं काही असूनही काहीच नसल्यासारखी अवस्था, बेचैन अवस्था असते. आणि हे जे सेरोटोनिन आणि डोपामाइन आहे ते बनण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला स्टिम्युलेट करण्याचं काम ऑसिम्युमोसाइड करतं. म्हणजे एक प्रकारे ऑसिम्युमोसाइड आपल्या अँक्झायटीला कमी करतं, आपल्याला स्वस्थता देतं. दुसरं जे रसायन आहे त्याचं नाव आहे उर्सोलिक ॲसिड. हे उर्सोलिक ॲसिड जे आहे खूप महत्त्वाचं आणि छान रसायन आहे. हे उर्सोलिक ॲसिड जे आहे ते आपल्या मेंदूमध्ये गॅबा नावाचं रसायन, गॅबा नावाचं न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट करतं. गॅबा म्हणजे आपल्या विचारांच्या गतीला, अतिगतीला एक प्रकारचा ब्रेक आहे. जेव्हा आपण चिंता करतो, ज्या वेळेला आपण अँक्शियस असतो, ज्या वेळेला आपण घाबरेघुबरे झालेले असतो, त्यावेळेला विचारांची गती ही खूप असते. मेंदूची गती खूप असते. मेंदू एक प्रकारे धावत असतो. तर त्याला ब्रेक देण्याची, शांत करण्याची, कामिंग इफेक्ट देण्याची गरज असते. त्यावेळेला हे गॅबा पेंटिन जे आहे, गॅबा जे आहे ते आपल्या कामाला येतं, गॅमा ब्युटायरिक ॲसिड. तर हे गॅबा सिक्रेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये उर्सोलिक ॲसिडचा फार मोठा हात आहे. म्हणजे उर्सोलिक ॲसिड आपल्या विचारांच्या गतीला, अतिगतीला कमी करून शांतता देतं, समाधान देतं, एन्झायटी कमी करतं. या उर्सोलिक ॲसिडचा अजून एक फायदा आहे, तो म्हणजे कॉर्टिसोल नावाचं जे स्ट्रेस हार्मोन आहे, स्ट्रेस रसायन आहे, त्याला ते कमी करतं. आपण जेव्हा ताणाखाली असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल खूप सिक्रेट होतं. शरीरात निर्माण होणारं एक प्रकारचं ते स्टिरॉइड आहे. तर हे हार्मोन ते कमी करतं. आणि म्हणून तुळशीचं जर आपण सेवन केलं तर आपण अँक्झायटी मुक्त होऊ. मंडळी, आपण या तुळशीच्या शास्त्रीय फायद्यांचा, आपण शास्त्रीय उपयोगांचा आपण जरूर फायदा घ्या. आपण सत्यनारायणाच्या दिवशी म्हणजे धार्मिक विधीमध्ये प्रसादामध्ये तुळशीची पानं का ठेवतो हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. त्याला पूर्णत्व देण्यासाठी, प्रकर्षाने साध शुद्ध करण्यासाठी म्हणून आपण सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये आणि हरिप्रिया, विष्णूला प्रिय म्हणून तुळस ठेवतो. असं म्हणतात की ज्यावेळा कृष्णाची तुला केल्या गेली त्यावेळेला कृष्णाचं पारडं हे जडच होतं. दुसऱ्या पारड्यात काहीही ठेवल्या गेलं तरी पण कृष्णाचं पारडं काही वर येईना. आणि त्यावेळेला कृष्णाच्या दुसऱ्या पारड्यामध्ये म्हणजे अपोजिट पारड्यामध्ये तुळशीची 2 पानं ठेवण्यात आली आणि मग कृष्णाचं पारडं वर गेलं. म्हणजे कृष्णाच्या समतुल्य ही तुळस आहे, लक्ष्मीचं रूप आहे. म्हणजे आपल्याला जर खूप महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या आप्तेष्टांना हे अध्यात्म आणि अध्यात्मातलं शास्त्र जरूर कळू द्या. रामकृष्ण हरी.